हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट आणि UGC नेट या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून पेपर 1साठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या MCQज सिरीजमध्ये आपण कव्हर करत आहोत युनिट नंबर 1 टीचिंग ॲप्टिट्यूड या संदर्भात काही महत्त्वाचे क्वेश्चन. हे क्वेश्चन पाहत असताना टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिट संदर्भात या MCQ सिरीजमध्ये टोटल 4 लेसन याआधी मी अपडेट केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्रिव्हियसली 4ही लेसन पाहिले नसतील त्यांनी आधी ते कव्हर करा, त्यानंतर आजचे लेसन कव्हर करा. 4ही लेसनची एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामार्फत तुम्ही 4ही लेसन कव्हर करू शकता. ठीक आहे, आज आपण टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिट संदर्भातच काही महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. नॉर्मली टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवर जे क्वेश्चन असतात ते कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात. म्हणजे तुम्हाला वाटतं की 4ही ऑप्शन करेक्ट आहेत, कुठलाच ऑप्शन चुकीचा वाटत नाही, पण मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन कुठला आहे हे तुम्हाला ओळखणं गरजेचं असतं आणि त्यानुसार करेक्ट आन्सर तुम्हाला फाइंड आउट करावं लागते. मग आता टीचिंग ॲप्टिट्यूड या संदर्भात आज देखील काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत. रिपीट करेल, याआधी 4 लेसन प्रोव्हाइड केलेत. ज्या विद्यार्थ्यांनी 4ही लेसन पाहिले नसतील त्यांनी ते डेफिनेटली कव्हर करा. कव्हर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सर्व लेसन पाहू शकता. सिंपल एका सिक्वेन्समध्ये सर्व लेक्चर तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे, तर मागील लेसनमध्ये 60 पर्यंत आपण क्वेश्चन कव्हर केलेत. आज आपण 61 पासून पुढे क्वेश्चन पाहणार आहोत. आज आपला फर्स्ट क्वेश्चन म्हणतोय काय समजून घ्या. तो क्वेश्चन आहे 61 नंबरचा. म्हणजे आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन, टीचिंग लर्निंग प्रोसेस विच ऑफ दी फॉलोइंग इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे टीचिंग असेल आणि लर्निंग असेल, हे एक प्रोसेस आहे, बरोबर. या प्रोसेसमध्ये अनेक व्हेरिएबल असतात. नॉर्मली टीचिंग आणि लर्निंग या दोनच गोष्टींचा विचार केला तर यामध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल कुठला असतं ते विचारलं आहे. इंडिपेंडंट आणि डिपेंडंट या दोन्ही व्हेरिएबलबद्दल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. नॉर्मली जे इंडिपेंडंट व्हेरिएबल असतं ना ते व्हेरिएबल टीचर म्हणून कन्सिडर केले जाते. कुठलं? इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि जे लर्नर आहेत ते लर्नर काय करतात? शिक्षण घेत असतात. कोणाकडून? टीचरकडून. कारण टीचरने शिकवलं तर लर्नर शिकणार आहेत. म्हणजेच लर्नर हे डिपेंडंट आहेत कोणावर? टीचरवर. सिंपल. मग टीचर हे एक इंडिपेंडंट व्हेरिएबल असते, लर्नर हे एक डिपेंडंट व्हेरिएबल असतात. लर्नर अभ्यास कधी करणारे? इंडिपेंडंट व्हेरिएबलनी त्यांना शिकवलं तर. म्हणजे सिंपल, लर्नर हे टीचरवर डिपेंड असतात म्हणून त्याला डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात लर्नरला, आणि टीचरला इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात. सिंपल. म्हणून याचं ऑप्शन हा सेकंड करेक्ट येईल, ऑप्शन बी करेक्ट. सिंपल क्वेश्चन आहे, अवघड असं काही नाही आहे. नेक्स्ट 62 नंबरचं क्वेश्चन, टीचिंग विल बी इफेक्टिव्ह इफ. म्हणजे शिकवण्याची पद्धत आहे तुमची ती इफेक्टिव्ह कधी होऊ शकते, कुठल्या कंडिशनमध्ये तुम्ही शिकवलंय ते इफेक्टिव्हली विद्यार्थ्यांना डिलिव्हर होऊ शकतं ते विचारलं आहे. सिंपल क्वेश्चन आहे, प्रॉपर वेने ऑप्शन वाचायचे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणते पहा, टीचर इज अ सिनियर. टीचर जर सिनियर असतील तर टीचिंग इफेक्टिव्ह होऊ शकते का? होऊ शकते, काय प्रॉब्लेम नाही आहे. सिनियर टीचर असतील तर त्यांना एक्सपिरियन्स जास्त असतो, त्यामार्फत ते इफेक्टिव्हली शिकवू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण होल्ड करूया, बाकीचे ऑप्शन पण पाहूया. सेकंड आहे, मस्ट हॅव एक्सपिरियन्स इन टीचिंग. जर एखाद्या व्यक्तीला खूप चांगला एक्सपिरियन्स असेल टीचिंगमध्ये तर टीचिंग इफेक्टिव्ह होऊ शकते का? डेफिनेटली होऊ शकते, याला पण होल्ड करूया. पहा, दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे, चुकीचे नाही आहेत. ऑप्शन 3 काय म्हणतोय, टीचिंग स्टार्ट फ्रॉम व्हॉट स्टुडंट ऑलरेडी नो. म्हणजे विद्यार्थ्यांना जे माहीत आहे त्या माहीत असलेल्या पॉईंटपासूनच तुम्ही शिकवायला सुरू करायचं तर टीचिंग इफेक्टिव्ह होऊ शकते का? डेफिनेटली टीचिंग इफेक्टिव्ह होऊ शकते. हे ऑप्शन मोस्ट ॲप्रोप्रिएट वाटतंय, तरी पण आपण याला होल्ड करूया. ऑप्शन 4 काय म्हणते पहा, यूज व्हेरियस टीचिंग मेथड. खूप टीचिंगच्या पद्धती वापरल्या तर टीचिंग इफेक्टिव्ह होऊ शकते, डेफिनेटली होऊ शकते, हे पण करेक्ट आहे, याला पण होल्ड करू. म्हणजे सिंपल साधं जर पाहिलं तर 4ही ऑप्शन कुठं ना कुठं करेक्टच आहेत, रॉंग नाही आहे. मग या ठिकाणी टीचिंग इफेक्टिव्ह कधी होऊ शकते हे आपल्याला जर विचारलं तर आपण सिंपल आणि सोपे शब्दामध्ये म्हणू की स्टुडंटला ज्या टीचरचं कळतंय, जे टीचर शिकवत आहेत त्यांच्यामार्फत स्टुडंटला जर लगेचच पॉईंट क्लिअर होत असतील तर त्या टीचरचं टीचिंग हे इफेक्टिव्ह आहे, आपण कन्सिडर करतो. मग नॉर्मली कुठल्या टीचरचं विद्यार्थ्यांना लवकर कळतं? जे टीचर त्यांना वेल नोन जे टॉपिक आहेत त्या टॉपिकपासून शिकवायला सुरू करतात, त्या टीचरचं विद्यार्थ्यांना शिकवलेलं लवकर कळतं. म्हणजे सिंपल साधं असतं पहा. रिअल लाईफचे एक्झाम्पल तुम्ही दिले,
ठीक आहे, विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना जो पॉईंट माहीत आहे त्या पॉईंटपासूनच तुम्ही शिकवायला सुरू केलं तर डेफिनेटली विद्यार्थी इंटरेस्टिंगली पाहणार आहेत, ते ॲक्टिव्ह वेने तुमचं लेसन पाहणार आहेत, म्हणजेच तुमचं टीचिंग देखील इफेक्टिव्ह होणार आहे. एखादा सिनियर टीचर आहे, सिनियर आहे पण शिकवतच येत नाही आहे, असं होऊ शकतं ना, इफेक्टिव्ह होणार आहे का? नाही. म्हणजे आपण ऑप्शन करेक्ट वाटत होता, पण एक ऑप्शन म्हणजे 3 ऑप्शन आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट वाटतोय, त्याच्यानुसार बाकीचे ऑप्शन कसे रॉंग ठरतील हे आपण पाहतोय. आता या ठिकाणी सिनियर प्राध्यापक चांगलं शिकवतात असं नाही आहे, तुम्ही पण शिक्षण घेऊनच इथपर्यंत आलेला आहात, तुम्ही देखील अनुभवलं असेल. काही रिटायरला व्यक्ती आलेले आहेत पण त्यांना प्रॉपर शिकवता येत नाही. ठीक आहे, म्हणजे असं काही नाही की सिनियर असतील तरच चांगलं शिकवतात, असा गैरसमज आहे. सेकंड, मस्ट हॅव एक्सपिरियन्स इन टीचिंग. खूप जास्त टीचिंगमध्ये एक्सपिरियन्स हवा असं काय आहे का? नाही. एखादा फ्रेशर विद्यार्थी देखील चांगल्या प्रकारे टीच करू शकतो. तुम्ही सेमिनार वगैरे दिले असतील, काही विद्यार्थ्यांनी सेमिनार टीचरपेक्षा पण चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केले असतील विद्यार्थ्यांनाच. ठीक आहे ना, MCOM असेल किंवा तुमचं MSc असेल, त्या ठिकाणी सेमिनार वगैरे असतात, खूप चांगल्या पद्धतीने काही विद्यार्थी सेमिनार देतात. म्हणजेच काय, ते कुठे ना कुठे टीचिंग करतायत, एक्सपिरियन्स शून्य आहे पण टीचिंग प्रॉपर वेने करतायत. मग टीचिंगसाठी खूप चांगला एक्सपिरियन्स पाहिजे असं काही नाही आहे, हे पण सोडून द्या. इथं हे महत्त्वाचं आहे म्हणजे जर तुम्ही जो पॉईंट शिकवायला सुरू केला आहे त्या पॉईंटला शिकवताना विद्यार्थ्यांना त्या पॉईंटबद्दल जी गोष्ट माहिती आहे तिथून जर तुम्ही शिकवायला सुरू केलं तर डेफिनेटली विद्यार्थ्यांना लवकर गोष्टी कळतात आणि तुमचं टीचिंग इफेक्टिव्ह होऊन जातं. सिंपल. म्हणून ऑप्शन 3 हा मोस्ट अप्रोप्रिएट येईल, करेक्ट येईल. ठीक आहे, तर ऑप्शन 3 हा आपला करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन आहे पण कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. अशा क्वेश्चनला डेफिनेटली विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊन जातं. हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून या संदर्भात तुम्हाला मॅक्झिमम प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं, प्रॉपर कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं असतं, तरच तिथं कन्फ्युजन होऊ शकत नाही. तुमची प्रॅक्टिस कमी पडली कन्फ्युजन वाढू शकतं. सिंपल. ऑप्शन 3 करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 63. विच ऑफ दी लास्ट लेवल ऑफ टीचिंग. टीचिंगची सर्वात शेवटची लेवल कुठली आहे ते विचारलंय. आता सर्वात शेवटची लेवल तुम्ही कशामार्फत काढणार आहे, या ऑप्शनपैकी सर्वात शेवटची. नॉर्मली 3 लेवल असतात प्लस 1 असते ऑटोनॉमसची, ती सर्वात शेवटला येते. पण ऑप्शनमध्ये ऑटोनॉमस लेवल ऑफ टीचिंग दिलेलीच नाही आहे. मग पहिली कुठली असते, मेमरी. सेकंड कुठली असते, अंडरस्टँडिंग. थर्ड कुठली असते, रिफ्लेक्टिव्ह. आणि त्यानंतर असते ऑटोनॉमस. ऑटोनॉमस आहे का? नाही आहे. लास्ट लेवल ॲक्च्युली ती असते, पण या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह आहे सेकंड लास्ट, म्हणून आपण रिफ्लेक्टिव्ह आन्सर करेक्ट मानणार. सिंपल. मग ऑप्शन 3 हा आपला करेक्ट आहे, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. ठीक आहे, सर्वात लेवल शेवटची असते. या सर्वांबद्दल तुम्हाला प्रॉपर वेनी मी आपल्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे, मे बी तुम्ही पाहिला असेल. तर ऑप्शन 3 हा आपला करेक्ट आहे. इथं कन्फ्युजनसाठी मुद्दामून त्यांनी फायनल लेवल ऑफ टीचिंग असं दिलं आहे. अनेक विद्यार्थ्यांचा जर अभ्यास नसेल याबद्दल काहीच, तर ते काय लावतील तुका की फायनल लेवल म्हणजे सर्वात शेवटचे असणार आहे, असं वाटू शकतं ना, ज्याचा अभ्यासच नाही आहे. म्हणून कन्फ्युजनसाठी ऑप्शन ते देतात, पण आपण प्रॉपर कन्सेप्टली चालायचं. सिंपल. तर ऑप्शन 3 हा आपला करेक्ट आहे. नेक्स्ट 64 नंबरचा क्वेश्चन. वेन द लर्नर इज सेल्फ डायरेक्टर इट टर्म ॲज. म्हणजे लर्नर जो आहे ना, त्या लर्नरला जास्त काय टीचरची गरज भासत नाही आहे, तो सेल्फ डायरेक्टर आहे, तो स्वतः अभ्यास करणार आहे. लर्नरला टीचर फक्त थोडंफार गायडन्स करू शकतात, पण तो टीचरवर डिपेंड नाही आहे. ठीक आहे, असे लर्नर कुठले असतात ते विचारलं आहे. पेडागॉजिकल नाही, हे टीचरवर डिपेंड असू शकतात. डिस्टन्स एज्युकेशन लर्निंग, अरे लर्निंग डिस्टन्स एज्युकेशन असो नाही तो फेस टू फेस असो, तुम्ही टीचरवरच डिपेंड असता, संबंध नाही. नेक्स्ट आहे अँड्रोगॉजिकल लर्निंग. येस, अँड्रोगॉजिकल आपण म्हणतो अडल्ट. ठीक आहे, जे 18+ आहे, 18च्या पुढचे. नॉर्मली हे जे असतात ना लर्नर, ते मोठे झालेले असतात, त्यांना टीचरचं काही घेणं देणं नसतं, ते डायरेक्टली एक्झाम देऊन पण पास होऊ शकतात. खूप सारे विद्यार्थी असे असतील, तुम्ही पण पाहिले असतील, तुमचे फ्रेंड फॅमिलीमधले कुठलेही, जे कॉलेजला जात नाही आहे पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक्झामला जातात फक्त आणि चांगल्या मार्काने पास होतात. का? तर ते टीचरवर डिपेंड नाही, ते सेल्फ स्टडी करून पण एक्झाम देऊ शकतात. सिंपल. जे अडल्ट असतात ते. म्हणून ऑप्शन आपला सी हा करेक्ट होईल. अडल्ट लर्नर नॉर्मली प्रौढ म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे, ते लर्नरवर डिपेंड टीचरवर डिपेंड असतात, ते सेल्फ डायरेक्टर असतात, त्यांना माहीत असतं काही काय करायचं आहे काय नाही. जसं पोलीस भरतीला विद्यार्थी सकाळी पहाटे उठतात, ठीक आहे, अभ्यास करतात, किंवा तुम्ही MPSC देत असाल, सेट नेटचा अभ्यास करताय, स्वतः अभ्यास करताय ना, तुम्हाला कोणाचा फोर्स आहे का? नाही, सेल्फ डायरेक्टर आहेत, कारण का तुम्ही अडल्टमध्ये येता. सिंपल. म्हणून ऑप्शन सी हा आपला करेक्ट आहे, ते सेल्फ डायरेक्टर असतात, याला प्रौढ लर्नर असं म्हणतो. ठीक आहे, इथं त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन 65 नंबर.
हायेस्ट लेवल ऑफ कॉग्नेटिव्ह डोमेन. कॉग्नेटिव्ह म्हणजे काय, थिंकिंगशी निगडीत. ठीक आहे, माइंडशी निगडीत लक्षात ठेवायचं. माइंड फिजिकल गोष्टी नसतात, माइंडशी निगडीत म्हणजे कॉग्नेटिव्ह डोमेन. मग याची हायेस्ट लेवल कुठली असते, इव्हॅल्युएशन ही हायेस्ट लेवल असते. सिम्पल. ऑप्शन आपला बी हा करेक्ट आहे. इव्हॅल्युएशन हायेस्ट का असते, तर इव्हॅल्युएशन करताना आपण निगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह या दोन्ही पॉईंटचं प्रॉपर वेने विचार करतो, म्हणून ती हायेस्ट लेवल असते. सिम्पल. ऑप्शन बी हा आपला करेक्ट आहे. ठीक आहे. आता नॉर्मली ह्याच्या लेवल असतात ना, त्या लेवल कुठल्या असतात ते देखील सांगतो. जी फर्स्ट लेवल असते ते असते नॉलेज. ठीक आहे. जी सेकंड लेवल असते ते असते कॉम्प्रिहेन्शन. जी थर्ड लेवल असते ते असते ॲप्लिकेशन, नंतर ॲनालिसिस, नंतर सिंथेसिस आणि नंतर इव्हॅल्युएशन. ठीक आहे. सर्वात शेवटची म्हणजे हायेस्ट लेवल. नॉलेजपासून सुरू होते, नॉलेजची बेसिक असते, इव्हॅल्युएशन ही सर्वात शेवटची असते. सिम्पल. मग इव्हॅल्युएशन आपली करेक्ट आन्सर आहे. ह्या लेवल माहीत नसतील तर तुम्ही लिहून ठेवू शकता. नॉलेज, नंतर कॉम्प्रिहेन्शन, नंतर ॲप्लिकेशन, नंतर ॲनालिसिस, त्यानंतर सिंथेसिस, नंतर इव्हॅल्युएशन. सिम्पल. तर ऑप्शन बी आपला करेक्ट आहे. त्यानंतर 66 नंबरचा क्वेश्चन. इंटेलेक्च्युअल स्किल आर रिफ्लेक्टेड बाय. इंटेलेक्च्युअल स्किल म्हणजे काय, माइंडशी निगडीत गोष्टी, आणि माइंड म्हणलं तर कॉग्नेटिव्ह डोमेन. सिम्पल. ऑप्शन बी आपला करेक्ट आहे. कॉग्नेटिव्हचा अर्थच होतो माइंडशी निगडीत गोष्टी. सिम्पल. म्हणून ऑप्शन बी आपला करेक्ट. नेक्स्ट. प्रायर टू टीचिंग द टीचर डज. म्हणजे शिकवण्यापूर्वी टीचरनी काय केलं पाहिजे ते तुम्हाला विचारलंय. तुम्ही वर्गामध्ये शिकवायला जाणार आहात, शिकवायला जाण्यापूर्वी तुम्ही कुठली गोष्ट केली पाहिजे. ऑप्शन फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन ऑफ अ ऑब्जेक्टिव्ह. तुम्ही काय शिकवणार आहात आणि का शिकवणार आहात, म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह तुमचं ते आयडेंटिफाय केलं पाहिजे. सिम्पल ना. पेमेंट मिळवण्यासाठी जाणार नाही, स्टुडंटचं व्हेरिफाय करायचं आहे म्हणून जाणार आहे. सिम्पल. नेक्स्ट आहे नो द इंटरेस्ट ऑफ स्टुडंट. म्हणजे स्टुडंटचा रस कुठल्या गोष्टीमध्ये आहे हे पण तुम्ही कुठं ना कुठं जाणून घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांना कुठल्या वेने शिकणं आवडेल हे पण तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ अ टीचिंग लेसन प्लॅन. यस, तुम्ही कशा पद्धतीने शिकवणार आहात, कुठला मुद्दा कधी शिकवणार आहात, टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करणार आहात लेक्चरचं, हे सर्व तुम्ही प्लॅन प्रिपेअर केला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट एक वेल नोन ऑप्शन दिलेला आहे ऑल ऑफ दी अबो. हा आपला करेक्ट येईल. शिकवण्यापूर्वी ह्या तीनही गोष्टी केल्या पाहिजेत. सिम्पल ना, अवघड नाही आहे. ऑप्शन डी हा आपला करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 68. काय म्हणलंय ते पहा. इन द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ अ लेसन प्लॅन ए टीचर एम गेट स्टुडंट्स. म्हणजे ज्यावेळेस वर्गामध्ये तुम्ही शिकवायला जाताय, ठीक आहे, हा वर्ग आहे फॉर एक्झाम्पल, हा डेस्क आहे, इथं तुम्ही थांबलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही काय करताय, इंट्रोडक्शन पार्ट विद्यार्थ्यांना सांगताय, त्यावेळेस तुम्ही स्टुडंटची कुठली गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करताय. ॲप्टिट्यूड नाही, अटेन्शन. यस, स्टुडंटचं अटेन्शन तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करताय. एखादा टॉपिक तुम्ही सांगताना अशा पद्धतीने सांगायचा की विद्यार्थ्यांनी 45 मिनिटं किंवा 1 तास आपलं लेक्चर प्रॉपर वेनीच पाहिलं पाहिजे. म्हणतो ना आपण फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन, त्या प्रकारची गोष्ट येईल. ज्यावेळेस तुम्ही वर्गामध्ये जाता अशा पद्धतीने त्यांचं म्हणू शकतो एक अटेन्शन मिळवायचं की त्यांनी आपलं लेक्चर पूर्णपणे पाहिलं पाहिजे. सिम्पल. म्हणून ऑप्शन आपला बी या ठिकाणी करेक्ट येईल. तुम्ही नॉर्मली अटेन्शन त्यांचं मिळवण्याचा प्रयत्न करता विद्यार्थ्यांचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 69. ए टीचर गोज थ्रू दी स्टुडंट नोट्सबुक अँड गिव्ह रिमार्क दिस इज कॉल्ड ॲज. म्हणजे विद्यार्थी असे बसलेले आहेत लाईनीमध्ये, तुम्ही विद्यार्थ्यांच्या जवळून जाताय आणि त्यांचं नोटबुक आहे ते चेक करताय आणि चेक केल्यानंतर त्याला एक रिमार्क देताय. या गोष्टीला आपण काय म्हणू शकतो ते विचारलंय. या गोष्टीला आपण म्हणतो इव्हॅल्युएशन. सिम्पल कन्सेप्ट आहे. तुम्ही त्यांचं मूल्यमापन करताय, मूल्यांकन करताय. ऑप्शन काय, सी हा आपला करेक्ट आहे. नोटबुक चेकिंग वगैरे नाही म्हणणार आपण, ठीक आहे, त्यांचं मूल्यमापन करताय तुम्ही फायनली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 70. इफेक्टिव्ह टीचिंग इन्क्लूड. इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ॲड असतात ते विचारलंय किंवा ॲड होऊ शकतात ते विचारलंय. ऑप्शन फर्स्ट आहे टीचर इज ॲक्टिव्ह बट स्टुडंट मे ऑर मे नॉट बी ॲक्टिव्ह. म्हणजे टीचर ॲक्टिव्ह आहेत, खूप खूप एक्सायटेड होऊन टीचर शिकवायला आलेले आहेत आणि स्टुडंट असे जीव गेल्यासारखे बसलेले आहेत. काय उपयोग आहे का, नाही, सोडून द्या. म्हणजे टीचर ॲक्टिव्ह म्हणलं आणि स्टुडंट नॉट ॲक्टिव्ह, काय उपयोग नाही. ठीक आहे, म्हणजे मे बी ॲक्टिव्ह असू शकतात किंवा मे बी नसू शकतात असं म्हणलं नाही. स्टुडंट पण ॲक्टिव्ह असेल तर टीचर प्रॉपर वेने शिकवू शकतात. ऑप्शन बी टीचर मे ॲक्टिव्ह ऑर इनॲक्टिव्ह बट स्टुडंट आर ॲक्टिव्ह. स्टुडंटला मग शिकण्याची इच्छा आहे, कंटिन्यूली ते ॲक्टिव्ह आहेत, पण टीचरचा काही वेळेस मूड गेलेला असेल तर टीचिंग इफेक्टिव्ह होणार आहे का, नाही होणार, सोडून द्या. ऑप्शन सी टीचर इज ॲक्टिव्ह अँड स्टुडंट आर ॲक्टिव्ह. हेच करेक्ट आहे. इफेक्टिव्ह टीचिंग व्हायचं असेल
तर टीचर पण ॲक्टिव्ह पाहिजेत आणि स्टुडंट पण ॲक्टिव्ह पाहिजेत. दोघांचं इंटरॅक्शन प्रॉपर वेनी झालं पाहिजे, तरच तुमचं टीचिंग इफेक्टिव्ह होऊ शकतं. साधं एक्झाम्पल आहे, एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्ही एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करताय, कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करताय. तुमच्याकडं सर्वांनी पाहिलं, तुमच्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला ती गोष्ट सांगण्याचा इंटरेस्ट येईल. नाही तुम्ही ती सांगणार नाही प्रॉपर वेने, इफेक्टिव्ह होणार नाही ते. पण सर्व ऐकतायत, सर्व पाहतायत, तर तुम्ही चांगल्या प्रकारे ती डिलिव्हर करणार आहात. मग सिंपल कन्सेप्ट तीच आहे. जस्ट टीचर वर्गामध्ये येत आहेत खूप खुश होऊन विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे या अनुषंगाने, आणि विद्यार्थी देखील टीचर कधी येतील असं वाट पाहत आहेत. ठीक आहे, म्हणजे टीचर पण ॲक्टिव्ह आहेत, विद्यार्थी पण ॲक्टिव्ह आहेत. डेफिनेटली टीचिंग ही इफेक्टिव्ह होणार आहेच. ऑप्शन आपला सी करेक्ट येईल. ऑल ऑफ दी अबोवचा संबंध येणार नाही, कारण दोन्ही ऑप्शन हे वरचे चुकीचे आहेत. सिंपल, फक्त ऑप्शन सी आपला करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट. नेक्स्ट 71 नंबर. इफ ए टीचर वॉन्ट टू इनहान्स हिज इन्कम ही शुड, म्हणजे टीचर आहे, टीचरला त्यांचं इन्कम वाढवायचं आहे. ठीक आहे, बिचारी नॉन ग्रँडवर आहे, फॉर एक्झाम्पल त्यांना इन्कम वाढवायचं आहे. इन्कम वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? ॲक्च्युली नॉन ग्रँड ही कन्सेप्ट टीचिंगमध्ये वापरली जात नाही शिकवताना, बरं का. ॲक्च्युली ती फिजिकली आहे, कॉलेजमध्ये वापरली जाते. पण ज्यावेळेस आपण म्हणतो की टीचिंग ॲप्टिट्यूड तुम्ही करताय, त्यावेळेस तुम्ही ग्रँटेबलचा गव्हर्नमेंटचा जॉब मिळवणार आहात असं कन्सिडर करून हा अभ्यास या ठिकाणी चालू आहे. मग या ठिकाणी टीचर जे आहेत त्यांना त्यांचं इन्कम आणखी वाढवायचं आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे ते विचारलं आहे. किंवा तुम्ही टीचर होणार आहात उद्या, बरोबर ना, किंवा झाले असाल, प्रमोशन वगैरे हवं असेल म्हणून तुम्ही लेसन पास असाल, म्हणजे असेल ते तुमचं इन्कम वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार टीचर असताना, बरं का. तर ऑप्शन फर्स्ट आहे पहा, टीच इन कोचिंग इन्स्टिट्यूट ड्युरिंग एक्स्ट्रा टाईम. तुम्हाला जो जास्त टाईम भेटतोय ना, त्या टायमामध्ये तुम्ही कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकवलं तर इन्कम वाढू शकतं, डेफिनेटली वाढू शकतं. होल्ड करू. ऑप्शन बी, टेक मोर रेम्युनरेटिव्ह वर्क इन स्कूल कॉलेज. जास्त पैसा जिथं भेटेल ना ते वर्क तुम्ही करायचं, एक्झामिनेशनचं काम करायचं, पैसा जास्त भेटणारे, पगार व्यतिरिक्त भेटणारे. करू शकता, डेफिनेटली करू शकता. होल्ड करू. ऑप्शन सी, जॉईन कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट अदर दॅन टीचिंग. टीचिंग सोडून कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट असतील, कॉन्फरन्स असेल, XYZ कुठली गोष्ट असेल ती जॉईन केली, पैसे भेटू शकतात, डेफिनेटली भेटू शकतात. होल्ड करू. थर्ड नंतर 4, राईट बुक्स. हेच करेक्ट आहे, मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन डी आहे. जर टीचरला त्यांचं इन्कम वाढवायचं असेल तर त्यांनी वेगवेगळे बुक लिहिले पाहिजे, ते पब्लिश केले पाहिजे आणि त्यामार्फत अर्निंग केलं पाहिजे. असं मला नाही, असं UGCला वाटतं, असं MSc डिपार्टमेंटला वाटतं. सिम्पल ना. म्हणजे आपण जरी टीचर झालो किंवा आपण जरी टीचर असलो तरी आपण इन्कम वाढवण्यासाठी वेगवेगळे बुक्स लिहिले पाहिजे, असं एज्युकेशन सिस्टीमला वाटतं. सिम्पल ना. मग ऑप्शन आपला डी हा करेक्ट आहे. बाकीचे ऑप्शन आता कसे चुकीचे ठरू शकतात ते पाहूया. डी करेक्ट आहे, मग बाकीची चुकी कशी ठरतील? आत्ता तर आपल्या सर्व करेक्ट होत होते, पण मोस्ट ॲप्रोप्रिएट आपण पाहिला, मग बाकीचे चुकीचे कसे? ऑप्शन ए काय म्हणते पहा, टीच इन कोचिंग इन्स्टिट्यूट ड्युरिंग एक्स्ट्रा टाईम. एक्स्ट्रा टाईममध्ये तुम्ही कोचिंगमध्ये जाऊन शिकवायचं नाही आहे, एक्स्ट्रा टाईममध्ये तुम्ही पुढच्या लेसनचा अभ्यास करायचा आहे, आणखी डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला टाईम कमी आहे शिकवण्यासाठी. सिम्पल. हे तुम्ही दुसरीकडे वापरायचं नाही, सोडून द्या. ऑप्शन बी, टेक मोर रेम्युनरेटिव्ह वर्क इन स्कूल अँड कॉलेज. म्हणजे तुम्ही भांडणं करणार आहे का? तुम्हाला अपॉइंटमेंट ऑर्डर नसेल एक्झामिनेशनची, म्हणताल अपॉइंटमेंट ऑर्डर द्या, ठीक आहे, मला एक्झामचा CEO बनवा. नाही, चुकीचं आहे. ठीक आहे, असं पण चुकीचं आहे. म्हणजे पैसा जिथं भेटेल तिथंच फक्त काम करायचं, असा या ठिकाणी अप्रोच होऊ शकतो कॉलेजमध्ये, म्हणून हे पण चुकीचं आहे. ऑप्शन सी, जॉईन कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट अदर दॅन टीचिंग. काही संबंध आहे, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंटचा काहीच नाही. मग ऑप्शन फक्त डी हा मोस्ट ॲप्रोप्रिएट येईल. तुम्ही वेगवेगळे बुक्स लिहिले पाहिजे, ते पब्लिश केले पाहिजे आणि त्यामार्फत अर्निंग केलं पाहिजे. ऑप्शन डी हा करेक्ट आहे. हा NTUGC नेटचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी जे काही मत मांडलंय ते माझं नाही, एक्झाम डिपार्टमेंटचं मत आहे. सिम्पल. NTUGC नेट असेल किंवा MS सेटचं असेल. लक्षात घ्या, तुम्ही टीचर होताय ना, तुम्ही टीचर होताना शुभ्र, दुधापेक्षा पण पांढरे शुभ्र, ठीक आहे, अशा विचारांचे तुम्ही हवे. तुम्ही ब्लॅकनिक असा ना कशी का ना, पण तुम्ही ज्यावेळेस एक्झाम देताय त्यावेळेस एकदम ट्रू अँड फेअर विचाराने एक्झाम द्यायचा. आपण टीचर आहोत, आपण टीचर असल्यावर आपण काय करायचं? पहिली गोष्ट, सर्वात जास्त विद्यार्थ्यांचं भलं जे होईल ना ते ऑप्शन आपण या ठिकाणी निवडायचे. कुठलाही ऑप्शन असो, कुठलाही क्वेश्चन असो, ज्या ऑप्शन मार्फत विद्यार्थ्याचं काही ना काही जास्त भलं होत आहे ते ऑप्शन तुमचं मोस्ट ॲप्रोप्रिएट असतं. याने पहा, तुमचं इन्कम भेटणार आहे तिन्ही ऑप्शननी, पण विद्यार्थ्यांना याचा काही जास्त फायदा नाही. तुम्ही बुक्स लिहिले, इन्कम पण भेटणार, विद्यार्थ्यांना पण फायदा होणार, म्हणून ऑप्शन डी. सिम्पल. नेक्स्ट
स्टुडंट प्रेफर दोज टीचर हुज, म्हणजे स्टुडंट काही टीचरला खूप जास्त म्हणू शकतो प्रेफर करतात किंवा त्यांना पर्टिक्युलर टीचरच हवे असतात. मग असे कुठले टीचर असतात जे स्टुडंटला हवे वाटतात? ऑप्शन फर्स्ट आहे, गिव्ह इम्पॉर्टंट क्वेश्चन बिफोर एक्झाम. डेफिनेटली असं होऊ शकतं ना, एखादे टीचर असतील ते एक्झामच्या आधीच विद्यार्थ्यांना क्वेश्चन सांगत असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ते टीचर म्हणजे देवच. करेक्ट आहे, पण योग्य आहे का? एज्युकेशन सिस्टीमच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे, म्हणून सोडून द्या. बरोबर ना? हे पहा, स्टुडंटचा फेवरेट टीचर हा होऊ शकतो जो क्वेश्चन देतोय तो, पण त्याला महत्त्व नाही आहे. बरोबर ना? फॉर एक्झाम्पल मी सेटचा क्वेश्चन पेपर एखाद्याने काढला, ठीक आहे, आणि त्या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना आधीच प्रश्न दिले तर चुकीचं होईल ते, म्हणून हे एक्झामिनेशन सिस्टमच्या विरुद्ध आहे, हे चुकीचं आहे. ऑप्शन बी, डिक्टेट नोट्स इन दी क्लासमध्ये नोट्स एखाद्या विद्यार्थ्यांना दिल्या टीचरनी, तर टीचर खूप चांगलेत का? असं काही नसतं बरं का. म्हणजे एखाद्या टीचर खूप नोट्स देत असतील, एखादी नोट्सच देत नसेल, मग नोट्स देणारे विद्यार्थ्यांनी टीचर खूप चांगले असा अर्थ होत नाही, याला पण सोडून द्या. म्हणजे मोस्ट अप्रोप्रिएट अर्थ नाही, आपल्याला खूप चांगला ऑप्शन पाहिजे. ऑप्शन सी, कॅन क्लिअर देअर डिफिकल्टीज रिगार्डिंग सब्जेक्ट मॅटर. येस, हेच टीचर चांगले असतात, आणि जे हुशार विद्यार्थी असतात ना त्यांना अशा प्रकारचेच टीचर आवडतात, जे विद्यार्थ्यांच्या कुठल्या डिफिकल्टीज असतील त्या क्लिअर करतात आणि सब्जेक्ट संदर्भात त्यांना गायडन्स करतात, ते टीचर विद्यार्थ्यांना आवडतात असं आपण ॲझ्युम करायचं आणि अशा पद्धतीनेच आपण वर्किंग करायचं. सिंपल. म्हणून ऑप्शन सी आपल्याला या ठिकाणी मोस्ट अप्रोप्रिएट वाटतोय. पण ऑप्शन डी पाहूया, आर देम सेल्फ डिसिप्लिन, म्हणजे जे टीचर खूप शिस्तप्रिय असतात ते विद्यार्थ्यांना आवडतात असं काही नसतं. काही विद्यार्थ्यांना हसरे खेळते, ठीक आहे, थोडेसे शिस्त मोडणारे पण टीचर आवडतात, पण जे टीचर विद्यार्थ्यांच्या डिफिकल्टीज आहेत त्या सॉल्व्ह करतात, डेफिनेटली ते टीचर विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने चांगले असतात. हुशार विद्यार्थी यांनाच प्रेफर करतात, म्हणून ऑप्शन सी आपला करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 73. द ग्रेटेस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ फेलर इन बिगिनिंग फॉर ए टीचर लाईज इन द एरिया ऑफ, म्हणजे टीचर एखादा विद्यार्थी झाल्यानंतर त्याचं लेसन फेल होतं किंवा त्याचं लेसन पडतं म्हणतो आपण. पडतं इन द सेन्स त्याला प्रॉपर लेसन डिलिव्हर करता येत नाही. असं का होतं ते विचारलंय. म्हणजे सिंपल आहे, एखादी क्लासरूम आहे, त्या क्लासरूममध्ये एखादा नवीन विद्यार्थी शिकवण्यासाठी गेला जो नव्याने टीचर म्हणून अपॉइंट झालेला आहे, आणि शिकवण्यासाठी गेल्यानंतर त्याला प्रॉपरली काही शिकवता आलं नाही. असं कधी होऊ शकतं ते विचारलंय. ऑप्शन फर्स्ट आहे, इंटरपर्सनल रिलेशनशिप. इंटरपर्सनल रिलेशनचा काही संबंध आहे, सोडून द्या. व्हर्बल ॲबिलिटी, बोलता येत नसेल तर त्याचं लेक्चर फेल होऊ शकतं का? होऊ शकतं, होल्ड करूया. नॉलेज ऑफ अ टीचर, हे मोस्ट अप्रोप्रिएट आहे. जर तुमच्याकडे नॉलेज कमी असेल ना तर तुम्ही प्रॉपर विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही, म्हणून ऑप्शन सी आपला मोस्ट अप्रोप्रिएट येईल. टाईट हँडलिंग ऑफ अ स्टुडंट काही संबंध नाही, ठीक आहे, निगेटिव्ह ऑप्शन आहे. ऑप्शन आपला सी करेक्ट येईल. जर एखाद्या टीचरकडे नॉलेज नसेल तर तो लेसन पण प्रॉपर देऊ शकत नाही. सिंपल. म्हणून ऑप्शन काय सी आपला करेक्ट आहे. नॉलेज पाहिजे, म्हणजे तुम्हाला टीचिंग फील्डमध्ये आल्यानंतर, प्रोफेसर झाल्यानंतर नॉर्मली 5 तासाचा जॉब असतो. कुठल्याच क्षेत्रामध्ये 5 तासाचा जॉब नाही आहे, मिनिमम 8 तास 9 तासाचा जॉब असतो. कॉर्पोरेट सेक्टर असो ना दुसरा असो, पण टीचरला 5 तासाचा जॉब का आहे? त्या उरलेल्या रिमेनिंग 3-4 तासामध्ये टीचरनी उद्या जे शिकवायचे त्याचा अभ्यास करावा म्हणून आहे. कारण का? नॉलेज आहे तर तुमचं लेसन प्रॉपर होणार आहे. सिंपल. मग ऑप्शन सी आपला करेक्ट येतो. नेक्स्ट 74 नंबर. द स्टँडर्ड ऑफ अ एज्युकेशन कॅन बी राईज बाय, म्हणजे शिक्षणाचा दर्जा चांगला वाढवायचा असेल तर कुठली गोष्ट केली पाहिजे ते विचारलंय. ऑप्शन ए, अपॉइंटमेंट किंवा अपॉइंटिंग गुड टीचर, हेच करेक्ट आहे. शिक्षणाचा पाया कोण आहे? टीचर. टीचर चांगले असतील ॲटोमॅटिकली एज्युकेशन सिस्टीम सुधारणार आहे, ॲटोमॅटिकली स्टुडंट पण चांगल्या प्रकारे लर्न गोष्टी करणार आहे. म्हणून टीचरला चांगल्या अपॉइंट करायचं, चांगलं इन द सेन्स त्याला नॉलेज आहे, ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे, जो ॲप्टिट्यूडनी बेस्ट आहे त्याला अपॉइंट करणं. त्याला अपॉइंट जर केलं तर डेफिनेटली कॉलेजचा आणि एज्युकेशन सिस्टीमचा दर्जा वाढू शकतो. म्हणून ऑप्शन ए आपला करेक्ट येईल. फिजिकल काही संबंध नाही, रिफॉर्मिंग एक्झामिनेशन सिस्टीम काही संबंध नाही. टीचरच चांगले नसतील तुम्ही एक्झाम कसा घ्या, महत्त्व नाही आहे. प्रोव्हाइडिंग कॉम्प्युटर इन स्कूल, कॉम्प्युटर दिलं पण शिक्षकाला वापरताच येत नाही आहे, काय उपयोग आहे का? नाही. जर चांगल्या टीचरला अपॉइंट केलं, चांगला इन द सेन्स नॉलेजवाला, ठीक आहे, चांगला म्हणजे हँडसम नाही, नॉलेजवाला, त्याला अपॉइंट केलं तर डेफिनेटली एज्युकेशन सिस्टीमचा दर्जा वाढू शकतो. ऑप्शन ए हा आपल्या करेक्ट आहे. लास्ट क्वेश्चन 75. दी प्रायमरी ड्युटी ऑफ अ टीचर इज टू, टीचरची प्रायमरी ड्युटी काय असते? ऑप्शन फर्स्ट, राईज द इंटेलेक्च्युअल स्टँडर्ड ऑफ अ स्टुडंट,
म्हणजे विद्यार्थ्यांचं इंटेलेक्च्युअल स्टँडर्ड वाढवलं पाहिजे, प्रायमरी असू शकते, होल्ड करूया. ऑप्शन बी इम्प्रूव्ह फिजिकल स्टँडर्ड, फिजिकलचा जास्त संबंध नसेल, होल्ड करू, करेक्ट आहे, पण फिजिकलचा या ठिकाणी संबंध येणार नाही, फक्त इंटेलेक्च्युअलचा पण संबंध येणार नाही आहे, म्हणून त्याला होल्ड केलं आहे. नेक्स्ट हेल्प इन ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ अ स्टुडंट. यस, स्टुडंटचा सर्वांगीण विकास करणं ही प्रायमरी ड्युटी असते टीचरची, सर्वांगीण. तो खेळामध्ये पण एक्सपर्ट झाला पाहिजे, अभ्यासामध्ये पण झाला पाहिजे, म्हणून ऑप्शन काय आहे, सी हा आपला करेक्ट येईल, ऑलराऊंड डेव्हलपमेंट झाली पाहिजे स्टुडंटची. सिंपल, ही प्रायमरी ड्युटी आहे, सर्वांगीण विकास. तर गाईज आज आपण 75 पर्यंत क्वेश्चन कव्हर केलेत. पेपर 1 संदर्भात तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता, तो नंबर या ठिकाणी दिलेला आहे. पेपर 1 कोर्स म्हणून मेसेज करा, तुम्हाला कोर्सची इन्फॉर्मेशन पाठवली जाईल. योग्य वाटला तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर 1 100% तुमचा विथ प्रॅक्टिस कव्हर करून घेतला जाईल. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.